राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न. गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 17 एप्रिल या दिवशीचं चिंतन. संसार ब्रह्मरूप होण्याची किमया गुरुनामानं म्हणजे श्रेष्ठ नामानं साधते. कारण नाम हेच सर्वश्रेष्ठ आहे. नान्यः पंथा अयनाय विद्यते. सर्व काही नामानंच साधतं. 14 विद्या 64 कळा जरी का असल्या सकळा. एक नसता नामकळा सर्वही विकळा जाणाव्या. तीर्थयात्रा व्रत दान इत्यादी सर्व केलं पण नाम घेतलं नाही तर सर्व माया आहे. आणि हे काही न करता जर फक्त नाम घेतलं तर हरकत नाही. अशा आशयाचा परमपूज्य दादांचा एक अभंग दासराम गाथेत आहे. याचं कारण असं की श्रेष्ठ साधन फक्त नामस्मरण हेच आहे. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणत असत की इतर साधनेही छपरावर चढून आत उडी मारून घरात जाण्यासारखी आहेत. पण नामसाधन म्हणजे किल्लीनं कुलूप काढून आत सरळ प्रवेश करण्यासारखं आहे. नामानं काय साधत नाही. दासबोधामध्ये समर्थांनी नामावर एक पूर्ण समास लिहिलाय. नामे पाषाण तारिले असंख्यात भक्त उद्धरिले असं म्हटलंय. इतकं नामस्मरणाचं महत्त्व आहे. संसारात अनेक प्रकारच्या अडचणी दगदग धावपळ सुखदुःखाचे म्हणण्यापेक्षा दुःखाचेच प्रसंग जास्त अशा या सगळ्या अनित्य आणि असुख अनित्यम असुखम लोकम भगवंताच्या नामाशिवाय दुसरा आधार नाही असं भगवान गीतेत सांगतात. मृत्यूसागरात बुडणाऱ्या जीवांना वाचवण्यासाठी नामाच्या हजारो नावा भगवंतांनी संसार सागरात सोडल्या असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नामानं वासना विकार अहंकार इंद्रियांची बहिर्मुखता सगळं कमी होतं. अर्थात ती हळूहळू कमी होते. तेवढा काळ निष्ठेनं नाम घेणं हे करावं लागतं. सद्गुरूंकडून प्राप्त झालेल्या नामाला गुरुनाम म्हणतात. कारण ते सर्वश्रेष्ठ आहे. त्यामध्ये सद्गुरूंची कृपा असते. त्या कृपायुक्त नामानं सर्व काही साध्य होऊन संसाराची आसक्ती कमी होऊन संसारातच ब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकतो. गीतेतील वचनांप्रमाणे जे असंग शस्त्र आहे तेच हे गुरुनाम. कारण त्यानं संसार संगाची वासना कमी होते. अर्थातच या सर्वांसाठी सद्गुरू कृपेची आवश्यकता आहे. ती झाली की मग संसार आणि परमार्थ निराळे राहतच नाहीत. संसारच परमार्थरूप होऊन जातो. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.